श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. 31 मार्च 2025 सोमवार श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आहे. प्रत्येकाची इच्छा असते की प्रकट दिनानिमित्त आपण काहीतरी सेवा करावी. श्री स्वामी समर्थांना आपल्याकडून फक्त भक्ती हवी असते. तुम्ही नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण करा, तारक मंत्र म्हणा, तुम्ही काहीही करा, तुमची सेवा स्वामी समर्थांजवळ पोहोचतेच. आज दिनांक 25 मार्च 2025 पासून श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण करू शकता. ही पोथी 21 अध्यायांची आहे. दररोज 3 अध्याय याप्रमाणे 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण होतात. म्हणजेच तुमचे एक पारायण होते. ज्यांना 7 दिवसात 7 पारायण करायचे असल्यास ते 7 दिवसाला 1 ते 21 अध्याय वाचन करावे. म्हणजे एक पूर्ण पारायण होते. असे 7 दिवस केले तर 7 पारायण होतात. जर एखाद्याला 7 अध्याय एका दिवसात वाचायचे असतील तर 7 गुणिले 3 म्हणजे 21. 21 अध्याय 3 दिवसात वाचून होतात. म्हणजे एक पारायण 3 दिवसात होते. तर ज्याला जसे जमते तसे त्याप्रमाणे ठरवून करावे. जर पारायण जमत नसेल तर तुम्ही नामस्मरण करू शकता. 1 माळ किंवा 11 माळ श्री स्वामी समर्थ जप करू शकता. इतके तर आपण प्रकट दिनापर्यंत करू शकतो. तसेच 11 वेळा तारक मंत्राचे पठण करू शकता. ज्या ज्या सेवा आपल्याला शक्य आहेत त्या आपण करू शकतो. मासिक धर्म असेल तरी तुम्ही नामस्मरण करू शकता. करता करविता श्री स्वामी समर्थ आहेतच. ते आपल्याकडून सेवा करून घेतात. चला तर आपण जितकी सेवा आपल्याकडून होईल ती करूया. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला ही पोस्ट आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.